तर नमस्कार मित्रांनो, उमेश ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज प्लॅन असा आहे की जायचं आहे माथेरानला, त्यामुळे आम्ही आता आहोत बदलापूर स्टेशनला। आता बघूया इथून कोणत्या ट्रेन्स भेटतात आणि जातो आहे। फॅमिलीसोबत आहे, बाबा आणि आई। चला एन्जॉय करूया। सो आम्ही पोचलो आहे आता नेरळ स्टेशनला। गर्दी होती खूप, कारण संडेला सगळे माथेरानला निघतात हिरोईन। तर बघूया आता इथून काय ट्रेन आहे की टॅक्सी आहे। चला पोचलो आहे आपण आता नेरळ स्टेशनला, बघू शकता तुम्ही। इथून टॉय ट्रेन असते वाटतं, पण आता पावसाळ्यात बंद असते। सो आता नेरळ स्टेशनवरून टॅक्सी बघतोय, तर एका लाईनमध्ये जातात सगळे। बघूया किती पर पर्सन, 100 रुपये टॅक्सीने जाऊ। आता नेरळ स्टेशनवरून टॅक्सी आपण पकडलेली आहे डायरेक्ट अमन लॉजच्या खाली। तर मग बघू टॅक्सीमधून कोणतं व्ह्यूज मिळत आहेत ते। तर आता इथून पूर्ण घाट सुरू झाला, तर पूर्ण जाईपर्यंत सगळा चढाव असेल। ते MTDCचे रिसॉर्ट पण आहेत। तर माथेरान हे हिल स्टेशन 800 मीटर उंचावर आहे, त्यामुळे थंडीमध्ये तर मजाच असते। आता आपण आलोय माथेरानच्या पायथ्याशी। थोडं नाश्ताने करून घेऊया आणि मग अजून तिकीटाने काढायचं बाकी आहे। कस्तुरी हॉटेल। तर फायनली आपण तिकीट काढलंय 150 देऊन तिघांचे, आणि इथून एंट्रन्स आहे। त्याला आपण आतमध्ये जाऊया। ट्रेन आहे तुमच्याकडे, जसं टाइम आहे ना तसे पॉईंट्स वगैरे होतील तुमच्या। सो आपण आता माथेरानमध्ये एंट्री केलेली आहे। सगळा मॅप बी बघितला, आता पुढे जाऊन ठरवतो किती गर्दी आहे की नाही ते। थोडा गोंधळ, आवाज जास्त येणार नाही, तरी पण ट्राय करूया। तर इथे येऊन कन्फ्यूज आहे, कारण टॉय ट्रेनला गर्दी आहे आता। म्हणजे 12ची ट्रेन आहे, तोपर्यंत अजून 1.5 तास बाकी आहे। म्हटलं शॉपिंग करूया। तर कॅब घेतल्या बार्गेनिंग करून 120 रुपये। कशी दिसतं? सो आता विचार केला आहे की इथून एक पॉईंट करणार घोड्यावरून पॅनोरामा, तिकडून मग आल्यावर टॉय ट्रेन। तर बघू आता कसं मॅनेज होत आहे ते, कारण अजून टॉय ट्रेनला यायला अजून 1.5 तास बाकी आहे। तोपर्यंत काय करणार बघूया आता। तर मग घोड्यावाले काहीतरी जास्त सांगत होते। म्हटलं कशाला उगाच जास्त पैसे घालायला, फक्त सोडायचे थोड्या टायमासाठी फक्त 800 रुपये। ते पण एक घोडा नाही, 2-2 घोडे घ्या बोलवते। म्हटलं एक जवळचा पॉईंट करू, जोपर्यंत ती टॉय ट्रेन लागत नाही। पॅनोरामा करून एक पॉईंट आहे, सनराईजचा पॉईंट आहे तो, पण बघू आता जाऊन। व्ह्यू तर असणारच चांगला। तर आता लवकर चालत जाऊन 1.5 तासात जरी इथे टच झालो तरी पण आपल्याला टॉय ट्रेन भेटेल, नंतरचे पुढचे इको पॉइंट पाहायला भेटतील। तोपर्यंत तुम्हाला आता रस्ता दाखवतो।
तर आता रस्ता चालू झाला आहे. या रूटला जास्त गर्दी नाही कारण हा पॉईंट एका साईडला आहे, असं उंचावर थोडा. तर मग बरं आहे, फोटो काढायला भेटतील. तर आता आपण एका व्ह्यू पॉईंटला आलो आहे, गव्हर्नर व्ह्यू पॉईंट. काय व्ह्यू दिसतोय वरून, एक नंबर. तर आणि तुमच्या समोर जे दिसतंय ते टॉय ट्रेनचं आहे मार्ग. यांचे फोटो काढूचे थांबणार नाही. मग कसं वाटतंय? मस्त, हा? सुंदर, एकदम पॉवरफुल, एकदम क्लास. A1. नॉर्मल ना. अजिबात ट्रॅफिक नाही, फक्त किलबिलाट. जास्त माणसं पण नाही आली आहेत, सो थंडगार हवा आणि चिल एकदम. चल आता आलोय माथेरानला आणि हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. तर आता पाहूया पुढे काय होत आहे ते. थंड आहे की गरम आहे ते. काय वाटतंय? पहाड हा, कसं काय व्ह्यू आहे भाई साहब. भाई हा व्ह्यू बघ. पुढे जाऊ नको, बाहेर दिसत. अच्छा दिसतंय रे. आता बघ पाणी तिकडे. सुंदर सुंदर. तुझ्या मोबाईलवर. तर आता एका पॉइंटला पोचलोय आम्ही, पण जोराचा पाऊस सुरू झालाय. तर एका ते झाडाखाली थांबलोय आम्ही. तुम्हाला तोपर्यंत समोरचा व्ह्यू दाखवतो. तर फायनली आपण एक पॉइंट केलेला आहे, पॅनोरामा पॉइंट. तर त्याच्या डिटेल्स मी कॅप्चर करतो, तुम्ही नंतर वाचा. तर आता पाऊस आणि वारा जोराचा आहे खूप, म्हणजे खूपच. आम्ही पण छत्रीमध्ये आहेत, पण कॅप्चर करतो इथून. पूर्ण असे डोंगर आहे, म्हणजे पूर्ण पॅनोरमा आपल्या मोबाईल सारखा व्ह्यू दिसतो एकदम इथून पूर्ण. मस्त आहे. हे धुका आहे त्यामुळे पूर्ण दिसत नाही, तर तुम्हाला दाखवतो. तर पाऊस आणि वारा खूपच चालू आहे, आवाजावरून तुम्हाला समजेल. ते पूर्ण सगळे डोंगर सगळे इनविजिबल झालेत आपोआप पावसामुळे. हां, तर आपण आता जाऊयात दुसऱ्या पॉईंटकडे. चला बघा, पॅनोरामा पॉईंट. वारा बेकार आहे एकदम सुसाट. इथे वारुळ पण आहे, एवढं बापरे, एवढा मोठा वारुळ आहे इथे नागोबाचं. वा वा वा. फायनली टॉय ट्रेनची तिकीट भेटली आहे, ती पण 1-1.5 तास उभा राहून. किती वेट केला? 1-1.5 तास वेट केला ना आपण. तर आता बघू आता कधी ट्रेन येते ती. चला, पेशन्स. फायनली टॉय ट्रेन आली आहे. आणि झाल्यावर मेट्रो सिटी मिळेल. फायनली ट्रेन चालू झाली आहे आमची, बघू शकता तुम्ही. एक मिनिट. पूरा कोहरा ही है भाई.
माथेरान को आ गए। यस, फायनली बसलोय मी घोड्यावर आणि 5 पॉइंट असा ठरलाय प्लॅन फिरायचा घोड्यावरून। आणि पाऊस पण आहे त्यामुळे छत्री घेऊन पूर्ण शूट करावं लागतंय इथलं। आता इथून इको पॉइंट आहे या साईडने, तर मी एकटाच आलो आहे, आई बाबा नाही, हे घोड्याचे मालक आहेत। इथे पण सगळे घोडे लागले। आता घोड्यावर बसलोय फायनली, पण मध्येच सांभाळून करावं लागतंय सगळं। आपण आलोय आता इको पॉइंटच्या जवळ आणि घोड्यावरून आणलंय आणि घोड्यावरून आणलंय। सो आता बघू यांच्यासोबत कुठे इको पॉइंट आहे ते। सो आपण आता आलोय इथे, हा कोणता पॉइंट आहे? किंग जॉर्ज। आता आपण आलोय किंग जॉर्ज पॉइंटच्या इथे। सो व्ह्यू एक नंबर आहे भाई। नंबर फक्त आणि फक्त पहाड। किंग जॉर्जच्या एक पॉइंटवर आलोय, तर इथून हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पॉइंट दाखवत आहेत। ओके ओके, तर आता आपण या दुर्बिणीमधून तो पॉइंट बघूया की नाही माहीत नाही, पण ट्राय करूयात। येत नाही, तर या दुर्बिणी मला तर दिसला पॉइंट छत्रपती शिवाजी महाराजांचा। चला मग कसा व्ह्यू एक नंबर। तर सीन असा आला की घोड्यावाला जास्त नाटकं करायला लागला, तर आई बोलली तू एकटाच जाऊ नये पुढे, त्यामुळे मग मला तर यायचंच होतं खाली, मग एकटा का असे ना आलो मग। पण चार्जिंग कमी आहे त्यामुळे थोडं पटापट दाखवतो। सो फायनली आलोय आपण इको पॉइंटवर, सगळे जोरात बोंबाटत आहेत इथून। बघा इको पॉइंट, आता मोबाईलची चार्जिंग संपत आली आहे, त्यामुळे ब्लॉगला जास्त टेक घ्यायला भेटणार नाही। आता फक्त थोडा तर जाऊन घोड्याने जाताना टेक्स येतील, नंतर मग बंदच होईल। सो तोपर्यंत व्ह्यू दाखवतो। या भावाने पण माझे फोटो विटो काढले। चला आता जाऊया घरी। इथून जा इथून जवळ आहे। तिकडे देव मार्केट पण अप्पर लुलसा पॉइंट आणि कोणता डोंगर आहे ते लँडस्केप पॉइंट, लँडस्केप हनीमून। ओके ओके, देव का बडे देव। तर आता लँडस्केप पॉइंट आणि सगळं खोड्या काय दिसला नाही एवढा। 350 येताना पूर्ण पाऊस होता इथे, पण आता पाऊस बंद झालाय ते बरं आहे, त्यामुळे व्हिडिओ तरी घ्यायला भेटतात क्लिप्स।
सगळे झाले पॉईंट. आता डायरेक्ट बाजारपेठामध्ये जाईन घोड्यावरून. एक्सप्लोर घ्यायला भेटते सगळं. 1 मिनिट. डायरेक्ट माझ्या हातातच दिलाय घोडा. घोड्याचा मालक पण नाही, तो कुठे जायला नाही पाहिजे. बघू शकता तुम्ही. चल भाई, अभी घुड़सवारी सीख गया. अभी डायरेक्ट 4 व्हीलर 2 व्हीलर नहीं, डायरेक्ट घोड़ा लूँगा अभी. 4, उसको भी 4 पाए होता, 4 व्हीलर होगा डायरेक्ट. अभी जॉब पे भी एकदम शिवाजी महाराज की तरह एकदम घोड़ा लेके जाऊँगा. फिर बड़े सपने. मज़ा आ रहा है इस पे. बस स्पीड बढ़ाना नहीं चाहिए, नहीं तो ख़त्म है. एक्सीडेंट पूरा एक्सीडेंट. ये भाई तू खा भी मत रे. ये पेट्रोल खाने बीच में रुकता है. ये चिंदी गाड़ी अल्टो बिल्टो नाम सामने नहीं आती. रेंज रोवर है पूरा. खंडाळा पॉइंट आहे समोर. बघूया किती लांब आहे तो इथून. आता सगळे पॉइंट बघून झालेत फायनली. आणि म्हटलं येताना जे टॉय ट्रेनने आपण, तर आता आपण हे चालत जातोय मस्त आहे की. हा सुंदर. तर मग सगळे झाले पॉइंट कवर, म्हणजे सगळे नाही झाले, काय काय पॉइंट्स कवर झाले तुम्हाला दाखवले. आणि आता पण चालत चाललो आहे आम्ही टॉय ट्रेनच्या जागे. तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.